नमस्कार, मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. या चॅनलवर आपण ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातले 30, 40, 50 वर्षांपूर्वीचे काही अनोखे अनुभव, काही वेगळ्या गमतीदार गोष्टी असे ऐकणार आहोत. ह्या गोष्टी ऐकताना आपल्याला एक वेगळीच मजा येणार आहे, एक वेगळंच काहीतरी शिकायला मिळणार आहे. मे बी त्याच्यातनं आपल्याला काही बोध घेता येईल. आज आपल्याबरोबर आहेत सौ दीपाली जोशी. ह्या आहेत डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्या, आणि काही वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली. या जोशी मॅडम, असा कशा आहात? छान. छान. बरं, तुम्ही आता गेली किती वर्ष पुण्यात आहात? 6-7 वर्ष झाली. अच्छा. मुलगा इथे असतो, त्याच्याबरोबर आता इकडे राहायला आलो. बरं. त्याआधी अहिल्यानगर तिथे जनरल प्रॅक्टिस केली 30-32 वर्ष. बरं. आणि तुमचं आजोळ कुठचं? आजोळ अक्कलकोट. बरं बरं. तिथे आजी आजोबा राहायचे. हां. त्याजवळ त्यांची शेती होती. बरं. आणि आजोबा दत्तभक्त असल्यामुळे समर्थांजवळ राहायचं, म्हणून ती नोकरी सोडून राहायला आले. ते निजामाच्या काळात सर्व्हिसला होत्या हैदराबादला. ते सोडून आले मग अक्कलकोटला. तिथेच राहिले की मला सेवा करायची. निजामाच्या काळात म्हणजे किती खूप जुन्या 60 साली कदाचित रजाकार संघटना, ते जे उठाव झाला होता ना, त्यावेळेला आजोबा तिथे होते हैदराबादला. ते सगळं बघितलेलं त्यांनी. म्हणजे मग ते अनुभव सुद्धा त्यांच्या काही ना काही असतील नक्कीच. बरं. आणि त्यानंतर तुमचे वडील वगैरे कुठे असायचे, किंवा आजोबा कुठे असायचे तुमचे? म्हणजे हे तुमच्या आजोळ ना? आजोळ. मग तुमचे आजोबा आणि कुठे असायचे? आजोबा आजी पारनेरला असायचं. अहिल्यानगरचा मधलं तालुका प्लेस आहे पारनेर, पण तिथे त्यांचा खूप मोठा वाडा आहे तिथं. आणि तिथे तो वाडा त्यांच्या वडिलांनी बांधलेला, विष्णुपंत भालेराव. ते इंग्रजांच्या काळात सिव्हिल इंजिनियर म्हणून सर्व्हिस करायचे त्यांच्या खात्यामध्ये. त्यांचं आडनाव काय? भालेराव. हां. त्यामुळे त्यांनी तो सर्व्हिसमध्ये असताना तो वाडा बांधलेला. असे सुंदर 1910 साली बांधलेला वाडा आहे तो. आणि 14-15 खोल्यांचा वाडा, मोठाच्या मोठा वाडा. म्हणजे बंगलाच आहे तो. सगळे असे सुंदर आहे, म्हणजे सगळं शिसवी फर्निचर, असं साधी थाटाचं आपण म्हणू. सगळं ब्रह्मटिक त्याचं पलंग वगैरे, म्हणजे ते फर्निचर तिथे शोधतं. अगदी काळ्याभोर शिसवी, सगळं केननी विणलेलं असं ते फर्निचर होतं तिथे. टेबल खुर्च्या जेवायला, म्हणजे केवढा जुना काळ होता तो. 1910 साली हे सगळं तिथे होतं, म्हणजे आहे अजूनही. म्हणजे ते इंग्रजांच्या काळात मग ती छाप थोडीशी होती त्यांच्यावरती. मग तसा तो वाडा होता. त्यामुळे अगदी मला फार अट्रॅक्शन आहे त्या वाड्याचं. हे सगळं पणजोबांच्या काळापासूनचं आहे ते. मग आजोबा माझे तिथे राहिले. नंतर ते पुण्याला शिकायला गेले, पुणे विद्यार्थीगृह. आणि पणजोबांबद्दल काहीतरी थोडं सांगा ना. पणजोबा एकतर ते सर्व्हिसमधनं रिटायर होता थोडेसे पॅरालिटिक झाले, आणि मग त्यांनी नोकरी सोडून मग पारनेरला त्या वाड्यात राहायला आले ते. मग तेव्हा आजोबा, तो वाडा होता तो अगदी अनोखा असेल ना, त्याचं काही सांगू शकाल का? म्हणजे ते वैभव म्हणजे असं होतं की रोजच्या वापरातल्या कबशा, तांब्या, भांडी, ताटं, वाट्या सगळं चांदीचं होतं. म्हणजे ते तेवढं त्यांनी ते उभं केलं होतं खरं म्हणजे. आणि सोनं नाणं काय, बागायती शेती होती तिकडे. त्यांच्या हातचे लावलेले आंब्याची झाडं आहेत तिथे अजूनही आहेत. हां, आता ती मोठी झाली असतील कदाचित. आणि गाई म्हशी वगैरे गोठा होता मोठा. आणि नोकरचाकर 8-10 नोकरचाकर होते सगळं. त्यामुळे आजी माझी खूप थाटात राहिली उलट त्या जुन्या काळात सुद्धा. म्हणजे तो राजेशाही थाट तुम्ही पण अनुभवला असेल. मी ॲक्च्युली पण ते घरात राहायला मला फार आवडायचं. एक तर ते फर्निचर, केनचं ते सगळं, आरसे, 5-6 फुटी आरसे, की साडी नेसण्यासाठी म्हणून खास त्यांनी करून घेतले होते. म्हणजे इतके रसिक पण होते ते, असं म्हणूयात. मला आवडायचं तिथे राहायला कायम. आणि मग ते काय करायचे पण जेव्हा? ते सिव्हिल इंजिनियर. बरोबर आहे, पण करायचे काय? ते कन्स्ट्रक्शन, इंग्रजांच्या कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटला ते सर्व्हिसला होते. हां, PWD आपण आता म्हणतो तशा त्या खात्यामध्ये. त्यामुळं आजोबा पुण्याला शिकायला होते. तो थाट सगळा आजोबा त्यांना हॉस्टेलवर, म्हणजे आताच्या ह्याच्यात की पुण्यात शिक्षण झालं 11 मॅट्रिक, तेव्हा मॅट्रिक होतं.
मग काय मॅट्रिक झाल्यानंतर घरी चालले, कारण त्यांचे वडील थोडे पॅरालिटिक झाल्यामुळं मग ते पारनेरला राहायला आले. मग आता हाताशी मुलगा पाहिजे, मग त्यांना पारनेरला आणलं. बरं. पण ते पुण्यात राहायला असल्यामुळं त्यावेळेला बालगंधर्वाची नाटकं होती. तर इतका त्यांना नाद होता त्या गाण्याचा की त्यांनी मानात्मा आणि स्वयंवर प्रत्यक्ष 100 वेळा ती बघितली नाटकं. पारनेरहून पुण्याला वेगळ्या टांगा करून, एकट्यासाठी टांगा करून जायचे बापरे. आणि ते नाटक बघून यायचं. एवढा शौकच म्हणूयात त्याला. खरंच आहे. पण दोन्ही नाटकं 100 वेळा. हो, आणि मग हे त्यांनी सांगितलेलं म्हणजे आजोबांनी. त्यामुळे फार त्यांना म्हणजे संगीत नाटक खूप आवडायचं. म्हणजे मग त्यांचा बालगंधर्व वगैरे यांच्याशी ओळख वगैरे असू शकेल ना? असणार. आता इतकी बघितल्यानंतर ते कदाचित आज जाऊन भेटले पण असणार त्यांना. पण होतं ते सगळं एक. आणि वैभव होतं त्यामुळं एकच तो खर्च करणारा मुलगा, त्यामुळं काही वाटायचं नाही. ते चालायचं म्हणजे त्या काळामध्ये. बरोबर. आणि त्या काळात सुद्धा तिथे लॉन टेनिस होतं. पारनेरच्या सारख्या लहानशा गावामध्ये आजोबा लॉन टेनिस खेळायचे. त्यांची रॅकेट अजूनही आहे त्या वाड्यामध्ये. म्हणजे व्यायाम आणि वेळेवर खाणं खूप जपलं. त्यामुळे शेवटपर्यंत एवढी वर्ष ती रॅकेट जपून ठेवणं सुद्धा. हो. रॅकेटच काय, त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या वडिलांनी ज्या पगड्या बांधून घ्यायच्या पूर्वी आपल्या मापाप्रमाणे, त्या पगड्या पण आहेत अजून त्या वाड्यामध्ये. त्याला असे वेगळे ते डबे आहेत पत्र्याचे, त्याच्यात ते कापड घालून त्या पगड्या ठेवलेल्या आहेत. हो, अजून 3 पगड्या आहेत त्या, सुंदर आहेत. हो, म्हणजे ते सगळं मुद्दाम जाऊन बघण्यासारखं. अगदी अगदी. झोपाळे लोखंडी साखळ्यांचे वगैरे सगळं फर्निचर, म्हणजे ते वैभवच आहे ते अगदी. म्हणून तर मला राहायला खूप आवडायचं पारनेरला. महिना मी राहिलेले तिकडे. बरोबर. आणि मग नंतर तुमचे शाळा किंवा कॉलेजचे दिवस किंवा त्याबद्दल काही सांगू शकाल? शाळा माझा जन्म सोलापूरचा आहे, त्याच्यामुळं मग नुमावी आणि नंतर मग हरिभाई देवकरण प्रशाला ह्या शाळेत माझं सगळं 10वीपर्यंत शिक्षण झालं. पण 3रीपासून जवळजवळ मी वाचायची, पुस्तकं वाचणं आणि ड्रॉइंग ह्या दोन्ही गोष्टी तेव्हापासून सुरू झाल्या. म्हणजे पुस्तकं विकत घेऊन वाचायची, हा बाबांचा संस्कार होता. आणि त्यांना वाचनाची आवड होती. शास्त्रीय संगीताची खूप चांगली जाण होती. आणि आई तर माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला आई गाणं शिकायची. त्यामुळे तो एक गर्भसंस्कार आपण जे सांगतो की तो खरोखरच मी अनुभवलेला आहे. आणि तो पुढे कसा गेला की माझ्या मुलांच्या वेळेला असं दोन्ही प्रेग्नन्सी वेळेला मी शास्त्रीय संगीत शिकत होते. त्यामुळे तो सगळा संस्कार मुलांमध्ये पण आलेला आहे. म्हणजे माझं जे वाचनाची आवड किंवा गाणं हे सगळं माझ्या मुलांमध्ये पण उतरलेलं आहे. म्हणजे गर्भसंस्कार जे आपण ऐकतो ते नुसतं ऐकीव नाहीये. हो, ते त्याचा अनुभव आहे. तुम्हाला अनुभव आहे. माझ्या नातवाला सुद्धा गायची आवड आहे. आणि हेच माझ्या दोघी भावांना सुद्धा ते मिळाले संस्कार की तोही गातो, त्याची मुलं सुंदर गातात. म्हणजे एक आपण म्हणतो ना की पाझरतो तो संस्कार असतोच. म्हणजे तो त्यात काही शंका नाही. आणि शाळेने खूप मग शाळा गाजवली. म्हणजे आम्ही चित्रकलेमध्ये त्यांनी गाजवली जास्त. मी आणि एक माझी मैत्रीण नंदा श्रोत्री, आम्ही दोघींनी शाळेला 3री ते 10वी आम्ही बक्षिसं मिळवून दिली शाळेला दरवर्षी. म्हणजे त्यामुळं आम्ही ह्या बाबतीत आम्ही शान होतो शाळेची. म्हणजे एक आयडेंटिटी असते ना. म्हणजे फक्त अभ्यास नाही, आम्हाला शाळेने वाचायचे संस्कार छान दिले. शाळेने पण प्रोत्साहन दिलं तसं. हो, आमचा मोठा वेगळा कला विभाग होता खास. त्यामुळं छान तिथे फ्लरिश आपण म्हणतो की छान बहरली चित्रकला. पण पुस्तकं छान वाचायला मिळायची. तो एक. आणि मुळात कसं ते वय असे की तुम्ही तेव्हा जसे वाढता ना ती शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरते. पण मग शास्त्रीय संगीत तुम्हाला तुमच्या आईने शिकवलं? आईने तेव्हा शिकवलं नाही. जो गाण्याचा संस्कार झाला. मी कॉलेजपर्यंत सुगमच गात होते. शास्त्रीय संगीत पद्धतशीर लग्नानंतर शिकायला सुरुवात केली. बरं. हो, हे शाळा कॉलेजमध्ये शिकलं गेलं नाही. आवड म्हणजे गायचं. कॉलेजमध्ये पण भरपूर दरवर्षी ऑर्केस्ट्रात गायचं. 5-6 वर्ष सगळी वर्ष ऑर्केस्ट्रा. म्हणजे आमचा दबदबा होता गाण्याचा. म्हणजे कुठच्या कॉलेज? आयुर्वेद कॉलेज. बरं. हां, मग तिथे पण मग नाटकात सपोर्ट करायचा किंवा कोजागिरी किंवा ह्याचे कार्यक्रम करायचे. तर तो एक होता. आणि सोलापूरचा म्हणतो ना अविभाज्य भाग म्हणजे गड्ड्याची यात्रा. नाही, पण तुम्हाला त्यावेळेला कॉलेजमध्ये आयुर्वेदिक कॉलेजमध्ये ते शिक्षण तसं अवघड असतं. हो, अवघड आहे. शिकताना तुम्हाला ह्या सगळ्या आवडी जोपासायला जमायचं? हां, जमायचं. कारण दिवसभर कॉलेजनंतर 6 नंतर प्रॅक्टिसला जायचं. म्हणजे आम्ही जे सकाळी 7ला बाहेर पडले रात्री 7-8 वाजताच घरी जायचं.
कॉलेज संपल्यावर प्रॅक्टिसला जायचं. तिथे एक मंगळवाडीकर म्हणून त्यांचा ऑर्केस्ट्रा होता, बरं. त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायची हां. आणि 10 दिवस एक करायची साधारण, आणि मग गॅदरिंग, मग कार्यक्रम करायचा. बरं. पण मग घरी परवानगी असायची हे सगळं करायला? हो, कारण माझे मित्रमैत्रिणी घरच्यांना माहिती होते ना, हां. त्याच्यामुळं वेळ झाला तर ते घरी सोडायला पण यायचे. त्याच्यामुळं माझे काय आहेत मित्रमैत्रिणी सगळ्यांना घरच्यांना माहिती होती, त्यामुळे तशी काळजी नव्हती. आणि माझ्या मैत्रिणी पण असायच्या, त्यामुळं नाटकात जरी काम केलं तरी मैत्रिणीच्या घरच्यांनी एवढ्याच अटीवर दिलं होतं की दीपाली आहे बरोबर, मग ते जा. लक्ष्मी कुलकर्णी म्हणून मैत्रिणी, तिच्या घरचे नाटकात काम करायला परमिशन नव्हती, पण दीपाली बरोबर आहे का, मग ठीक आहे करतो. पण नाटकात किंवा हो. ती पण भाग घ्यायची? हां, ती नाटकात जास्त चांगलं काम करायची. आम्ही तेव्हा सूर्याची पिल्ले केलं होतं, तर त्याच्यात तिने काम केलं. पहिला अजून प्रोफेशनल ते नाटक आलं ना, पण आम्ही कॉलेजला केलं होतं ते नाटक. बरं. प्रोफेशनल आलं नव्हतं, पण तरी म्हणजे त्यांच्या अगोदर खरं तर तुम्ही ते नाही केलं. कारण मी तो शुभारंभाचा प्रयोग मुंबईला बघितला होता, मग बरं. त्यामुळे नेपथ्यासाठी माझी खूप उपयोग झाला कॉलेजला त्याचा. बरं. मग माझ्या मैत्रिणीला ह्या अटीवरच परमिशन मिळाली होती, दीपाली असेल बरोबर तरच काम करायचं. म्हणजे आई वडिलांचा तसं मैत्रिणींवरती पण विश्वास हो, असतो ना. खूप. आणि आम्ही शाळेपासूनच्या मैत्रिणी ना, त्याच्यामुळं काही प्रश्न नव्हता घरी. बरोबर आहे. पण तुम्ही ऑर्केस्ट्रा गाजवला म्हणजे काय? मग गाणी ऐकायची 50-60 वेळा ऐकायची, त्यातले मधले पीसेस डोक्यात ठेवायचे, मग त्याच्याबरोबर गायचं आणि मग ऑर्केस्ट्रात काम करायचं. आम्ही दरवेळेला तर एका वर्षी आम्ही हिंदू मुस्लिम दंगल झाली होती सोलापूर, त्यांच्या मदतीसाठी ऑर्केस्ट्रा, तिकीट लावून ऑर्केस्ट्रा केला होता. बरं. त्यामुळं असं खूप म्हणजे कोजागिरी पण करायचो. तिथे कालिदास संगीत स्पर्धा असतात सोलापुरात, त्यात भाग घ्यायचो. कॉलेजतर्फे जायचो आम्ही. एक सुगम शास्त्रीय आणि समूहगीत असं. अशी कुठची गीतं तुम्ही गायली? काही नावं आठवतात आता? कॉलेजमध्ये जाई आप कहाँ जाएंगे ते होतं. नंतर भरपूर आता नाही आठवत. म्हणजे मग जाई आप कहाँ जाएंगे वरचं 1-2 ओळी म्हणाल का? ऐक जाइए आप कहाँ जाएंगे, ये नजर लौट के फिर आएगी, ये नजर लौट के फिर आएगी, दूर तक आपके पीछे पीछे, दूर तक आपके पीछे पीछे, मेरी आवाज चली जाएगी. खूप सुंदर गाता. खूप आवाज तर एवढा सुंदर आहे. हे नवल नाही की ऑर्केस्ट्रा गाजवला तुम्ही. खूप छान, खूप छान. आणि मग त्यानंतर कॉलेज कधी संपलं तुमचं? शिक्षण कधी संपलं? 86ला BMS पूर्ण झालं. अच्छा. मग त्यानंतर मी एक्सपिरियन्स म्हणून 1 वर्ष गुजरातमध्ये गेले. बलसाड म्हणून गाव आहे तिथे, आमच्या ओळखीच्या मीनाताई मस्कर म्हणून त्यांचं हॉस्पिटल होतं, फक्त गायनेक हॉस्पिटल. ते 1 वर्ष त्यांच्याच घरी राहिले, हॉस्पिटलला काम केलं दिवसा रात्री. त्यामुळं तिथं 1 वर्षभर एक्सपिरियन्स. तिथं शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली होती आणि स्विमिंग हे नवीन तिथे शिकायला सुरुवात केली. तिथे एक जण होती, ती पण अजून शिकतच होती, पण तिच्याकडे शिकायला सुरुवात केली. आणि मग सोलापूरला परत आल्यानंतर सोलापूरला एक ठिकाणी जायला लागले आणि मग नंतर लग्नच झालं. पण मग सगळ्या परीक्षा लग्नानंतर दिल्या. अच्छा. हां. आणि म्हणून तो गर्भसंस्कार जो आहे तो, मग म्हणून ते मुलांवर ते दोन्ही संस्कार ते तिथूनच आलेले आहेत ना, तो सगळे 4थ्या पिढ्या जवळजवळ झिरपत आले. परत तुम्ही बडोद्याला, अरे ह्याला सोलापूरला कधी आला? कुठून? जर 1 वर्षाचं शिक्षण तुमचं वलसाडला झालं, 1 वर्ष हां एक्सपिरियन्ससाठी आले होते, मग वर्षभरात आलेच. कारण मग लग्नाचं बघायला सुरुवात झाली ना, मग वडील येऊन घेऊन किती वर्ष. पण तरी सुद्धा तेव्हाचा काही एखादा किस्सा सांगू शकता लग्न अगोदरचा? म्हणजे बलसाडचा नाही, सोलापूरचा. सोलापूरचा तेव्हा तर मी तिथे उत्कर्ष हॉस्पिटल म्हणजे तिथे काम करायचे, हाऊसमन म्हणून काम करायचे. मग भरपूर असिस्ट पण करायचं सर्जरीला आणि जनरल मेडिसिन पण तिथे भरपूर काम करायला मिळालं. मी ऐकलं होतं की
तिकडे कसली तरी एक गड्डा का काहीतरी ती गड्ड्याची जत्रा असते. हा. तो म्हणजे काय म्हणतात अट्रॅक्शन आहे सोलापूरकरांचं, एक म्हणतात ना सॉफ्ट कॉर्नर आहे की कितीही तुम्ही लहान म्हणजे शाळेपासून काय कॉलेजमध्ये दरवर्षी जायचं 3-4 वेळेला, एकदा घरच्यांबरोबर, एकदा मित्रमैत्रिणींबरोबर, असं उन्हाळ्याला जायचं. खरं म्हणजे हा शब्दच बरोबर आहे की तिथे गेल्या गेल्या भाग्यश्री म्हणून स्टॉल असतो बटाटे वडा खायचा. तो वडा तिथल्याशिवाय कुठेही खायला मिळत नाही ना, तुमच्या पुण्यात सुद्धा मिळत नाही असं म्हणूया. हे किती दिवस असायचं हे? महिनाभर. हा, ते सोलापूरचं जे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर, त्यांच्या निमित्त ती यात्रा असते आणि महिनाभर चालणारी तेवढी एकमेव यात्रा असावी माझ्या मते ती गड्ड्याची यात्रा. तर मग ते वडे खाणं आणि उसाचा रस पिणं हे, आणि हुरडा पार्टी. हुरडा पार्टी हे हुरडा सुद्धा एक काय ओळख आहे सोलापूरची. हो. तिथला जर का हुरडा आयुष्यात परत कधी मिळाला नाही. आज माझं तेव्हापासून हुरडा ही एक पद्धत त्या 40-50 वर्षापूर्वी सुद्धा होती. म्हणजे हो, खूपच तिथल्यासारखा हुरडा तुम्हाला मिळणारच नाही कुठे. म्हणजे शाळेपासनं आमची मैत्रीण होती मेघा कुलकर्णी, तिच्या शेतावर जायचं, कॉलेजमधली पण मैत्रिणी त्यांच्याबरोबर जायचं, पण हुरडा खायचा. कोणी म्हणलं हाय अरेंज केला यायचं आहे का, तर जायचंच. म्हणजे हुरडा कधीच मिस करायचा नाही, कारण तसा हुरडा कुठेच मिळत नाही खरंच. म्हणजे ना मला नगरला मिळाला ना पुण्यात, तर म्हणजे प्रश्न नाही. तो इथे जे हुरडा महोत्सव अरेंज करतात ना, ते प्लेटमध्ये हुरडा खाणं, ते काही खाणं नाही. तो तिथं आकटीच्या जवळ बसूनच असं तोंड पोळतच खाल्लं पाहिजे. त्याची चव पण वेगळी असते ना. तो सोलापूरचा हुरडा म्हणजे असे की त्याला तुम्हाला काही लागत नाही, फरसाण काय चटणी काय. तो गुळभेंडी या जातीचे वेगळे ज्वारीचाच असतो, खास हुरड्याचीच जात असते ती. तो एक, आणि अजून एक स्पेशालिटी म्हणजे कडक भाकरी आणि दाण्याची चटणी. हो, ती तिकडची खासियत आहे. खट्टी भाकरी म्हणतात. आणि तो दाण्याची चटणी ताकात कालवायची, दह्यात नाही, आणि त्यात बुडवून खायचं. तो असं कुडून कुडून आवाज आला पाहिजे. हे खास आहे सोलापूरचं. अजून एखादं त्याच्यानंतरचं काही सांगता येईल का? म्हणजे आणि तुमचा अगदी जुना अनुभव किंवा जुनी आठवण. गाण्याची म्हणलात किंवा मी पारनेरला पण राहायचे ना, मग एक तर काय झालं तर आजीची मुलगी म्हणजे माझी आत्या जरा खूप लवकर गेली, त्यामुळे तिचा माझ्यावर फार जीव होता. त्यामुळे मी राहायला गेले की खूप लाड करायचे. मग कारण इकडे सोलापूरला असताना आई भरपूर कामाला लावायची, कारण मी मोठी होते घरामध्ये. मग तिथे म्हणायची नाही तू सोलापूरला करते, मग आता इथे आराम कर, मग हे खायचं ते खायचं. आजी चिरोटे करायची, तिच्या हातातले इतके चिरोटे छान व्हायचे. अनारसे किंवा असे लाड आजीने खूप केले. पण आणि तिथे कसं होतं, पण जरा पाणी भरायला लागायचं. मी आडाचं पाणी पण तिथे पारनेरला असताना भरलेलं आहे. 2 आड होते, एक प्यायच्या पाण्याचा आणि एक वापरायचा आमच्या पारनेरच्या वाड्यामध्ये. त्यामुळं ते पण अनुभव घेतला. शेणाने अगदी सारवलं सुद्धा, मातीचं घर वाडा होता तो. त्यामुळं ही पण सगळी कामं केली म्हणजे अगदी आनंदाने. म्हणजे असं काही नाही की रांगोळ्या काढायला आवडायच्या, त्यामुळे मग ते सारवलेल्या अंगणात तर फार छान दिसायच्या रांगोळ्या त्या सगळ्या. आजीला फार कौतुक होतं माझ्या ड्रॉइंगचं वगैरे. सगळ्यांना सांगायची ड्रॉइंगमध्ये खूप बक्षिसं मिळतात, आवाज छान आहे. म्हणजे एक असे जे अनुभव आहेत ना, हे फार आगळे वेगळे आहेत. तुमचे विशेष करून निजामांच्या त्या काळातले किंवा इंग्रजांच्या काळातले इथपासून जे तुम्ही काही अनुभव सांगितले ते खरंच अनोखे आहेत. जोशी वहिनींचे हे काही अनुभव आहेत ते फारच अनोखे आहेत. असे अनुभव ऐकायला किंवा असे काही किस्से ऐकायला खूप मजा येते. त्यांच्याशी अशा अनेक गप्पा अजूनही करायच्या इच्छा आहे. वेळेच्या अभावी आपल्याला ते करता येणार नाही आहे. आज आपण 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा सौ जोशी यांच्याबद्दल काही ऐकलं, त्यांच्या जुन्या जुन्या गोष्टी ऐकल्या. अशा जुन्या गोष्टी आपण इतरही मुलाखतींमध्ये ऐकणार आहोत. या मुलाखती जरूर पहा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जोशी वहिनींची मुलाखत तर नक्कीच ऐका आणि सबस्क्राईब करून कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. लवकरच येत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.